नमस्कार मंडळी. 21 ऑक्टोबरला आपल्या भेटीसाठी सज्ज असलेल्या प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटातील सुंदरशा नृत्यानं आजच्या भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. मंडळी, ज्याप्रमाणे या गाण्यानं आपल्याला सप्तसुरांची सैर घडून आणली आहे, त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या जादुई दुनियेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 21 ऑक्टोबरला म्हणजे ऐन दिवाळीत आपल्या भेटीसाठी सज्ज असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. गोड अभिनेत्री रिधिमा पंडित, महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय अँड रोमॅन्टिक हिरो ललित प्रभाकर, चतुरस्र अभिनेत्री रुचा वैद्य आणि या सिनेमाचे निर्माते तसेच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे प्रमुख संजय छाबरिया सर. मंडळी, प्रेमाची गोष्ट 1 हा सिनेमा तुमच्या पसंतीस उतरला होता. त्याचप्रमाणे प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट देखील तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. या चित्रपटाविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आजच्या प्रहसनांकडे. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज करणार आहे एका दिवाळी पहाट कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा फराळ अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलावंतांना. शुभ दीपावली, शुभ दीपावली. वा वा वा, काय भारी वाटतं तुम्हाला सांगतो राजपूत. खरंच पुन्हा एकदा शुभ दीपावली. तुम्हाला पण दिवाळी म्हटलं ना की वेगळ्याच वाईब्स असतात, वातावरणात प्रसन्नता असते, प्रसन्नता. हो खरे सर. आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळायला तुमच्यासारखे धुरंधर निवेदक उज्ज्वल सरमळकर असल्यावर तर म्हणजे कार्यक्रमाला असे 4 चांद लागून जातील. म्हणजे सुहागा पे सोना वा. नाही नाही राजपूत, सोने पे सुहागा. बरं, बाकीचे कलाकार आलेले आहेत? आलेले सगळे आलेले आहेत ना? हो, हो. आणि नाही त्यांना बोलू आज. पण मला सांगा, काल रात्री म्हणजे आत्ताच तासाभरापूर्वी झोपलोय कुठे आपण? 2:30 वाजता तुमचा मेसेज आला की स्पॉन्सर्सनी सांगितलंय आपल्याला सहनिवेदिका लागणार आहे. अचानक? सॉरी सर, म्हणजे ते स्पॉन्सर आहेत ना, त्यांनी एकदम तशी अटच ठेवली. अच्छा, हो का? हो, म्हणजे त्या मॅडम असतील तरच स्पॉन्सरशिप देऊ म्हणे. आता काय करणार? कोण आहेत त्या? अरे बापरे, तुम्हाला माहिती नाही. मोना मॅडम, मोना. अहो, खूप मोठ्या रील स्टार आहेत. हो का? इन्स्टावर ना त्यांचे 14 मिलियन फॉलोवर आहेत. किती? 14 मिलियन. 14 मिलियन? 14 मिलियन. आता त्या बघा, त्या आल्यानंतर अशी बुचू गर्दी होईल. बुचू गर्दी, अशी गच्ची गर्दी होईल. अच्छा, बुचू गर्दी म्हटलं हे काय आता वेगळं? सोशल मीडियाच्या आहेत ना सगळ्यात मोठ्या सुपरस्टार आहेत त्या. हो हो. वा वा वा, चांगलाय. असू द्या. असे जे हे फेमस लोक आहेत ना, ते येत राहू द्या दिवाळी पहाटला. काय त्या निमित्ताने माझ्यासारखे छोटे मोठे निवेदक पण जरा फेमस होतील. आणखीन किती वर्ष? दिवाळी आली, गणपती आले, नवरात्री आली की आमिर हटकरला फोन करा सुपाऱ्यांसाठी. मिळत राहू दे, फेमस होत तुम्ही पण मोठे आहे सर. असं नाही. पण कधी आहेत त्या? येतील. ह्या आहेत का? हॅलो मोना. नाही, हे त्यांच्या सोबत असतात. अच्छा, हो का? हे असतात त्यांच्या. हे काय? हॅलो, एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही? नाही, मॅडमना जर झोप आली तर त्याची व्यवस्था करून ठेवतो. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला झोप येणार आहे त्यांना? नाही, मॅडमचं म्हणणं आहे दिवाळी पहाट हे कार्यक्रमाचं नाव असावं, वेळ नसावी. हे धरा. मॅडम आल्या की असं सोडवा. हा, हॅलो, एक्सक्यूज मी, ऐका. तुमची गल्लत होतीये. मी या कार्यक्रमाचा मुख्य निवेदक आहे. उडवा. डोला रे डोला, तन डोला, आग है या बर्फ का गोला, आंखों की मशीन गन करेगी ड्रिल, रोमांस की एक्शन, मोहब्बत का थ्रिल, खुद को बचा लो वरना करेगी किल, डिस्क्याव, मोना डार्लिंग. मॅडम, मी तुमचं स्वप्न बोलतोय. मॅडम. व्हॉट हॅपन मॅनेजर? मॅडम, आता काही सेकंदात आपल्याला फिन्स्टा लाईव्ह जायचंय. मेकअप इज गॉर्जियस मॅडम, यू आर लुकिंग फॅन्टॅस्टिक मॅडम. आता 3 सेकंदात होणार आहे ऍक्शन. 3, 2, 1 ऍक्टिंग मॅडम. Hello, hotties. Hello, nerds.
naughty. You guys are missing me. You read, I read. Hashtag red stripling. Yeah. Oh my gosh, I'm here to destroy you all. Oh my God. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मौना डार्लिंग बूम बूम हॅलो माझा सितडी बॉम्ब. पेटवू काय बूम बूम बूम. तुम्हाला कसं विसरीन. हॅलो माय स्पायसी वडापाव मिरची लागली. हॅलो क्युटीज. हॅलो हाय हाय हाय. हॅलो हाय. राजपूत हा कोण लाल मोर आणलाय तुम्ही? काय कपडे घातलेत? बारी. दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे ना? या दिवाळी पाठचा कार्यक्रम आहे म्हणून फटाका बनवून आली आहे मी. पेटवा आणि फोडा. बुम बुम चिकी चिक बुम बुम फाट फाट फाट. मोनाजी तुम्ही माझ्या खूप मोठ्या फॅन आहे. नाही, माझ्याकडे खूप फॅन आहेत तुमचे. तुमचे माझ्याकडे खूप फॅन आहेत. माझ्या फॅन दुरुस्त करा. मी तुमचा फॅन आहे, एवढंच आहे. बरोबर आहे, पण ते आल्यानं मला काही सुधरत नाही. ऐका, तुम्ही आल्यानं बोबडी वळली आहे माझी. काय वळली? बोबडी. ऐका मोनाजी तुम्ही आल्या विश्वासात बसत नाही हो. या. मला चिमटा काढा ना. कुठे काढू चिमटा. काय होय काय? आनंदाने मरतो आज मी. अरे काय एवढं काय झालंय? कुठे बोलल्या त्या कुठे. नीट वागा जरा, नीट. हा? काय करताय कळतंय तुम्हाला? काय कार्यक्रम आहे? दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. सहनिवेदिका म्हणून आल्यात ना त्या? हो, हो. त्यांना कार्यक्रम काय ते सांगा ना. सांगतो सर. ओळख करून देतो मॅडम. या. हे ते आपले अरे उज्ज्वल सरमळ. उज्ज्वल सरमळकर सर. हे आणि या मोना डार्लिंग आहेत. हॅलो हाय. यांच्या बरोबर तुम्हाला निवेदन करायचे आहे मॅडम. नाही एक मिनिट. तुम्ही माझ्यासोबत निवेदन करणार म्हणजे मीच निवेदक असणार, तुम्ही सहनिवेदिका असणार, तुम्ही फक्त असणार. मॅनेजर काय बोलताय. आपण इथे अँकरिंग करायला आलोय ना. अँकरिंग मारणार ना. हे काय करायला सांगतायत. आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही आहे. हा एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे. त्यांना सांगा. मॅडम अँकरिंग म्हणजेच निवेदन आणि निवेदन म्हणजेच अँकरिंग. लाईक दॅट. ओके शट अप मॅनेजर. Thank you, ma'am. आय एम सो सॉरी. हॅलो हाय क्युटी बाय. मजा आली. सर सांभाळा. यांना सांगा परत असं नाही करायचं. नाही मला मग आवडतं. त्यांना सांगा मला नाही करायचं. त्यांना सांगा परत नाही मला चालणार आहे. व्हॉट हॅपन क्युटी बाय. ब्युटी पाय नाव नाहीये माझं. या. उज्ज्वल सरमळकर नाव आहे माझं. आय लव्ह इट. मला तुमचं नाव खूप आवडलंय. काय किती मजा येते ना बोलायला. तुम्ही बोला. मला चिडवल्यासारखं वाटतंय ते. नाही मजा येते. तुम्ही बोला. अरे नमस्कार मंडळी. 21 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटातील सुंदरशा गाण्यानं कालच्याप्रमाणे आजच्याही भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आता निराशेच्या आवर्तनात मनोरंजनाचं परिवर्तन घडवायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे प्रेमाची गोष्ट 2 ची टीम. आणि आज त्यामध्ये आणखी 2 नावांची भर पडलेली आहे. मंडळी दरवेळी मराठीमध्ये तितक्याच एनर्जीनं आणि सातत्यानं रोमॅन्टिक हिट देणाऱ्या अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी अर्थात संगीतकार जोडी अविनाश विश्वजित यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सिनेमाविषयी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता आपण वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे. मंडळी आता एक कपल दुसऱ्या कपलला देणार आहे प्रेमाचे धडे. चला बघूया यात कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला.
जरा शांत राहा आणि सतत चिडचिड चिडचिड करायची काही गरज नाहीये. बस. काय देऊ? कॉफी का पेक भरू डायरेक्ट? ईशा मग काय झालं? ब्रेकअप झालंय तुझं म्हणून विचारतीये. प्लीज यार डोंट बी सो टिपिकल प्लीज. काय टिप? आय एम ओव्हर ओंकार. बस झालं बस. यु नो वॉट आय एम ऑलरेडी ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स. काय ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स म्हणजे काय? म्हणजे ओंकारच्या आधी जो माझा बॉयफ्रेंड होता माझा एक्स त्याच्यासोबत मी चॅटिंग सुरू केलंय. प्रिया बिकॉज आय नो की ओंकार आता त्याला स्टॉक करणार मलाही स्टॉक करणार आणि मग त्याला दिसणार की आम्ही दोघे ऑनलाईन आहोत आणि मग त्याला त्रास होणार आणि मला तेच हवंय. काय अगं यु नो वॉट मी टंबल आणि फिंडरवर पण माझं अकाउंट काढलंय आता. प्रिया हे चुकीचं नाही, आहे. मी हे केलंय. एक मिनिट हे तुलाही माहितीये हे चुकीचं आहे. त्या ऍप्स वरती प्रेम मिळणार आहे का तुला? प्रेम कोणाला पाहिजे? मला त्याला जेलस करायचंय मला त्याला त्रास द्यायचाय फक्त. मला ना कळतच नाही. मला तू कळतच नाहीस. फक्त 4 वर्षाचं अंतर आहे आपल्यामध्ये पण तुझ्या प्रेमाच्या डेफिनेशन काय आहेत ना मला खरंच कळतच नाही. प्रथू प्रथू काय अरे आलात तुम्ही? सॉरी आम्ही आतमध्ये पॉडकास्ट बघत बसलो होतो. आम्ही कोण? नाही ऐक काय नाही कोण नाही. हे काय चड्डी. ती दिसतीये मला कुठे? इथे बाजूला स्टँड येणार आहे प्रथू. ठीक आहे इथे ईशा. त्यात काय इथे वाळत घातली काय तिथे वाळत घातली काय आणि मुळात ना तुझ्या या मोठ्या कपड्यांमध्ये ना माझी चड्डी घुसमटते. काही बोल- 2 दिवस सुकत नाही. एक तर माझ्या 2च चड्ड्या आहेत. एक सुकली नाही दुसरी अलटी पलटी करून घालावी लागते. आजवर पलटी करून शी, घातली. प्रथू तू ना शी काय शी प्रतू हे बघ अल्टी पलटी हे जागतिक सत्य आहे सगळ्यांना माहिती आहे. ए पम्या यार सब टीन गरम हो गया. अरे चिल्ड वगैरे आहे की नाही? हा इथे काय करतो? ऐक ऐक माझं. मी तुला सांगितलंय ओव्हर हे मला याचं तोंड नाही बघायचंय. आय नो मला पण तुझं तोंड बघायचं नाही कळलं ना? चल रे. मला माहिती असते ना तू येणार आहेस. मी आलो पण क्या है यार पम्या ये क्या है यार? मी चाललो अजयला. नाही 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 ए, नाही, अरे, नाही, जाऊ द्यायला. नाही, अरे, ऐक, दोघे एक एकत्र मिनिट. जाऊ अजयला थोड्या वेळ जरा प्रथू लेट मी हँडल दिस. तुम्ही 1 मिनिट बसा प्लीज. 1 मिनिट बसा. प्रिया प्लीज बस. माझ्यासाठी बस. कुठली संगीत खुर्ची खेळते ती बसली तू उठला बस ना ती सांगते ना बस बस. नाही ऐकणार तर नाही ऐकणार. ओंकार प्लीज बस ना रे. ऐकतो मी इथे बसतो. सी मी इथे बसणार मग. बर कुठेही बसा. आम्ही मुद्दामून तुम्हाला इथे बोलवलंय दोघांना एकत्र. अरे ऐक ना, नको हा लुक देऊस. तुमच्या चांगल्यासाठी करतोय काहीतरी. यार किती चांगलं रिलेशनशिप आहे तुमचं. एवढ्या तेवढ्यावर ना लगेच ब्रेकअप 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 काय आहे? आम्ही दोघं 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय. तुम्हाला बघून तुमचं रिलेशनशिप बघून आम्हाला किती छान वाटतं माहितीये. आम्हाला तुमच्यामुळे लग्न करायला पाहिजे आपण असं वाटायला लागलं. इतकं भारी रिलेशनशिप आहे तुमचं आणि हा धक्का दिलात तुम्ही. एवढं काय झालंय तुमच्यात रे एकदम एकमेकांचे चेहरे बिरे बघणार नाही एवढं काय झालंय नाही अचानक? तर काय. ए अचानक वगैरे कुछ नहीं होता कळलं ना? हे अचानक वगैरे काय नाही. एका वर्षात 14वं ब्रेकअप केलंय हिने माझ्या बरोबर. प्रिया म्हणजे काय मेरे को तुला मला ना असं वाटतं ना मी कितीही काहीही केलं ना तरी हिला सॅटिस्फाय करूच शकत नाही. नाहीच करू शकत कारण त्यासाठी आधी कळावं लागतं की गर्लफ्रेंडला काय हवंय. अरे मग सांगा ना काय हवंय? गेसिंग गेमचा कंटाळा आलाय मला पम्या. एका मनातलं सांगताय का मी सांगताय बसलोय ध्यानाला इथे बबल येतात आणि मला कळतं का? अरे अरे नाही यार पम्या. मला माहिती हे मनातलं बोलतोय थांब. अरे मग सांगा ना. मग माझ्या मनातलं कळतच नाही. तुला माझं कधी कळणार? माझं नाही म्हणजे नाही असतं का? अरे मग नाही म्हणजे नाही नसतं तर मग हो म्हणा ना. नाही कशाला म्हणता तुम्ही? शांतपणे बोलूया का आपण? शांतपणेच बोलूया नाही, आपण. शांतपणे नाही हा, जमणार. शांतपणे. हिचे मूड स्विंग्स माहिती आहेत का तुला किती आहेत ते? एवढे मूड पण नाहीये जगात. एवढे मूड स्विंग्स आहेत. देव वरून हैराण आहे. एवढे मूड मी कधी बनवले यार? काय बोलतोय? मला सांगते ही मला सांगते पम्या. अरे ही मला
अरे तुमचा तेव्हा त्या दिवसांमधलं तुम्हाला मानसिक तांडव तुम्हाला कळणार तांडव नाही, आंदोलन. Yes, ते आंदोलन जे काय असतील ते मला नाही कळणार. हो, मी मुलगा आहे, नाही कळणार. मी काय करू? नाहीच बरं, कळणार. 5 दिवसाचं सोडून दे ईशा. 30 दिवस, बाकीचे 25 दिवस तेव्हा कसले मूड स्विंग्स आहेत? अरे सिराजचा बॉल पण नाही एवढा स्विंग हो, जेवढ्याचे स्विंग होत आहेत प्रत्येक बॉल. मी म्हणतो अरे कुठे खेळू कसा? शांत हो. चल यार. प्लीज यार ईशा, मला खरंच कंटाळा आलाय यार. मला पण कंटाळा आला. ट्रम्प टॅरिफ ज्या रेटनी बदलतोय ना त्याच्या डबल रेटनी ही मूड बदलते हिचे. मला सांगते नार्सिसिस्ट आहेस तू, नार्सिसिस्ट. ओंकार फुगल करू नकोस, आत्मकेंद्री. हा काय बोलला मला आता? मी नार्सिसिस्ट आहे? नाही. नार्सिसिस्ट आहेस. माझं थेट असतं, माझं नार्सिसिस्ट म्हणजे नार्सिसिस्ट. हा, मी नार्सिसिस्ट आहे. ओ. हे तू मला बोलणार की मी नार्सिसिस्ट आहे? अर्ध्या वाक्यात 5 वेळा मी बोलली आहेस म्हणजे विचार कर. प्लीज, तू आहेस नार्सिसिस्ट. अरे एक नंबरचा इगोमेनियाक आहे रे हा. मी इगोमेनियाक आहे? तू इगोमेनियाक आहेस. मी इगोमेनियाक आहे? तू ओव्हर थिंकर आहेस, नाही. तू टॉक्सिक आहेस. तू सेल्फ सेंटर्ड आहेस. तू मॅनिप्युलेटिव्ह आहेस. थांबा ना, मला नाही सर्च करते तेवढं पटापट. मी पहिल्याच शब्दावर आहे. काय होतं तो पहिला? नार्सिसिस्ट. ते नाही रे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स काय होतं? काय इगोमेनियाक. इकॉनॉमिक्स. इगो अहंकारी अर्थ आहे त्याचा. अहंकारी माणूस आहे एक नंबरचा. ओके. हो आहे, वाटत नसला ना इथून तरी आहे. साधा 777 रूल नाही फॉलो करू शकत हा. 7 फुगलवर नसेल ते, हे नाही त्यांचं काहीतरी आहे ना. अच्छा, तुम्ही हे फुगलला नाही सांगितलं नाही त्या काय? 777 काय? 777चा रूल यांनीच ठरवला होता. यांनी काय ठरवलं की दर 7 तासांनी आपण एकमेकांना आय लव्ह यू टेक्स्ट करायचं. हा काय म्हणाला माहिती? 7 hours इज टू लॉंग बेबी. 7 तास मी तुला आय लव्ह यू न म्हणतं कसं राहू? 7 मिनिटाला मेसेज करायचा ग आय लव्ह यू. आणि आता ही इज फॉरगॉटन. आता काहीच नाही, एकही मेसेज येत नाही. मी आता जुनी झाले ना. ए. आता कशाला? या मी विसरलो वगैरे नाहीये, मी मुद्दामूनच करत नाही. ओ थँक्यू. करू नको. मी आय लव्ह यू रिप्लाय केल्यावर हिचे काय रिप्लाय यायचे? काय रिप्लाय यायचे? काय? लव्ह यू. आय घालायला वेळच नाही हिच्याकडे. आय लव्ह यू लिहिना. मी बोलतोय ना आय लव्ह यू, मग ही का नाही बोलत आहे समोरून आय लव्ह यू? तेच झालं ना. किती ओंकार. नॉनसेन्स आर्ग्युमेंट आहे हे ईशा. नॉनसेन्स आहे. हो. हे नॉनसेन्स आहे. मी पम्या एका पॉडकास्ट मध्ये मी ऐकलं होतं पम्या की फक्त लव्ह यू जे म्हणतात एकमेकांना पार्टनर्स, ते दॅट शोज लॅक ऑफ इंटिमसी, लॅक ऑफ इमोशनल बॉन्डिंग. आणि मुळात तुम्ही पण लक्षात ठेवा, आय लव्ह यू टू म्हणणं, हे पण मी एका पॉडकास्टमध्येच ऐकलं पाहिजे. आय लव्ह यू टू म्हणणं हे चुकीचं आहे. आय लव्ह यू टू म्हणजे काय? मी तुझ्यावर पण प्रेम करतो, म्हणजे तुझ्यावर पण, हिच्यावर पण, तिच्यावर पण, त्याच्यावर पण. आय टू लव्ह यू पाहिजे, मी पण तुझ्यावर प्रेम करतो. मूर्ख आहेस तू, मूर्ख ओंकार. हो मूर्ख आहेस. एकतर हे काहीतरी रिकाम टेकडेपणा करत बसतोस दिवसभर, ते पॉडकास्ट बघत बसतोस. आजकाल कोणीही पॉडकास्ट करतात, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ना भांडणं नसतात करायची, कळलं ना? मुळात ना हा 777 रूलच रिकाम टेकडेपणाचं लक्षण आहे. थँक्यू. थँक्यू. तुझा रूल आहे हा. थँक्यू काय? काय करताय तुम्ही यार? किती भांडताय? काय रूल बिल? आम्ही 2 वर्ष लिव्हिंग मध्ये आहोत. आम्ही काय रूल बिल नाही बनवलेत, काय रूल नाही पाळत. मी शेवटचं आय लव्ह यू हिला कधी बोललोय? माझं मलाही आठवत नाहीये. आय लव्ह यू, बापरे, मी तर कधी ऐकलंच नाही असं वाटतंय. नमस्कार मंडळी. विनोदाच्या उपग्रहातून मनोरंजनाच्या अवकाशाचं निरीक्षण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, इन्स्पेक्टर खांडेकर आणि सुरकी आलेले आहेत एका मिशनवर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफानी लाटा अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. प्लीज तालिया तालिया तालिया. धन्यवाद. नमस्कार भाई और बहनों, मैं हूँ आपका फेवरेट होस्ट और दोस्त मोंटी मोंटी मोंटी. भाई और बहनों, अभी कुछ ही समय में मैं आपके सामने पेश करने वाला हूँ एक क्विज कंपटीशन. ये जो क्विज है, आहा आहा आहा, ये मैं अब नहीं बताऊंगा. उसके लिए आपको रुकना पड़ेगा, ठहरना पड़ेगा, खाना खाइए, पानी पिए, लेकिन कहीं जाना. आहा आहा आहा, मैं यूं गया और यूं आया.
अरे हा तर विराज. जगताप जैन साहेब. काय करताय जगताप? आपण डिस्गाईज मध्ये आहोत. नाही सर, हॉटेल गुलबहार मध्ये आहोत. तुम्हीच नाही का म्हणालात इकडे यायला? काय सर? अहो डिस्गाईज मध्ये म्हणजे आपण वेषांतर करून आलो ना इथे बॉबी क्रॅबला पकडायला. बरोबर बरोबर. असं हे नका करू. नॉर्मल राहा, कॅज्युअल राहा, कॅज्युअल. येस कॅज्युअल. काय खांड्या कसा आहे? एवढं कॅज्युअल वागाल, एवढं कॅज्युअल वागाल तुम्ही. उद्या चौकीत कॅज्युअल कॅज्युअल खेळ ना, मग कळेल तुम्हाला काय ते. नॉर्मल राहा. सॉरी सॉरी ते आपली बाकी टीम रेडी आहे. सर, आपण फक्त दोघेच आहोत. काय करू तुमचं? मी कुठे नेऊन ठेवू तुम्हाला? दोघच का? तुम्हाला काय सांगितलं होतं? कोणाला पकडायला आलो आपण? बॉबी क्रॅब, मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे तो. आणि त्याला भेटायला इथे जायंट ऑक्टोपस येणार आहे. कोण आहे जायंट ऑक्टोपस? इंटरनॅशनल गुन्हेगार आहे. दोघच काय करणार आहोत? आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? हे कपल हॉटेल आहे, एक लेडी कॉन्स्टेबल बोलवा. मी असाही बॉडी लँग्वेजने इन्स्पेक्टर कळतो. असलो तर आम्ही कपल वाटू बोललो होतो ना तुम्हाला. साहेब, मी त्या लेडी कॉन्स्टेबलला मेसेज पाठवला होता, नाही आल्या त्या. का? हे बघा, संध्याकाळी हॉटेल गुलबहारला याल का? नाही आल्या. आणि म्हणतात कशा, जगताप तुमची वरपर्यंत कंप्लेंट करेन. काय बोलायचं सर? तुम्हाला काय बोलू मी? कंटाळा आलाय मला तुमचा. काय लग्नाची बोलणी करायची होती? सर. ओ लिहायचं ना, ऑपरेशनचा भाग आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून असं लिहिलं असतं, त्यांना कळलं असतं. मी लिहिणार होतो, पण वरिष्ठांमध्ये शला ठ की ठला श मला कळलं नाही. मी जगताप तुमचं आयुष्य शला ठ करण्यात जाणार आहे. सॉरी सर. सॉरी सर, आता काय करायचं इथे मी? सर डोंट वरी सर, मी एक वेगळी अरेंजमेंट केली आहे. तुम्ही या ना सर, प्लीज प्लीज तुम्ही बसा ना. अरेंजमेंट केली आहे म्हणे. सर सर प्लीज प्लीज. सर सर सर, पाय बदलला. काय का बसा हो? सर काय सर अरेंजमेंट केली आहे सांगा. सर सर तुम्ही बसा सर प्लीज. हॅलो, हा सगळे रेडी आहे. या 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 तुम्ही या. हो या या. हा सर बघा आता. खांडेकर साहेब! हाय हॅलो. ही काय करते इथे जगताप? सर हीच तर माझी वेगळी अरेंजमेंट आहे. लेडी कॉन्स्टेबल जसा नाही म्हणाला, मी लगेच एकतर्फी वहिनीला फोन केला आणि ताई मला म्हणाल्या मी लगेच येते. कसं वाटलं सर? मी लगेच चला, तुम्हाला दाखवतो चौकीत. लगेच येते. ही माझी फॅमिली मेंबर वाटेल का? साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या फॅमिलीची अशी ऍक्टिंग करते ना की मी वाटेल तुमच्या. त्याचीच भीती वाटते मला, त्याचीच भीती वाटते. साहेब साहेब साहेब, मी काय म्हणतोय, बॉबी क्रॅब आणि जॉईंट ऑक्टोपस कधी इथे येईल? तुम्ही एकतर्फी वहिनी सोबत इथे बसा, कव्हर म्हणून मी बाजूच्या टेबलवर बसतो. हा, तुम्ही काही म्हणू नका, जाऊन बसा. ऑल द बेस्ट. बटन लावतायत. हॅलो हॅलो कोणाला काय उगाच? जानू हे नको कर. मला जाम भारी वाटतं. मला उलटा दिल लय आवरलाय. तालियां रुकनी नहीं चाहिए, मूड बनना चाहिए. नमस्कार नमस्कार, फिर से आपके लिए मैं हाजिर हूँ, आपका होस्ट और दोस्त मोंटी 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 मोंटी. वर्क को कहते हैं काम, नेम को कहते हैं नाम. मिट जाए सारे गम क्योंकि रंगने वाली है शाम शाम शाम. वा वा. धन्यवाद. जाम भारी बोलतोय ना तू. मस्त बोलतोय. आपण इकडे कशासाठी आलोय पण? चोर पोलीस खेळ. काय बोल नको बोलूस हे. तू शांत बस, तुला नाही काय करणार, गप्पा बस. आम्ही कपल आहोत. क्या सांगशील हे कपल आहोत. वाह वाह, क्या बात है, क्या क्या बेहतरीन कपल है. और यहाँ बहुत ही खूबसूरत मोहतरमाए भी हाजिर है. मातर मात्र मग मातर ए मात्र 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 सुरेखा मात्र मातर म्हण.
ठीक है कोई बात नहीं हॅलो सर हॅलो मॅम हेलो हेलो काय आणू सर आमच्या हवय जे बोलतील ना ते मी आमच्या हवनच्या बाहेर नाही शब्द बस काय आहे आपल्याकडे? सर साधा डोसा रवा डोसा मसाला डोसा. अरे जिकडे काम करतोस तिकडचा मेनू तरी पाठ कर. बारमध्ये डोसा देशील? नाही सर मला वाटलं मी साधा डोसा रवा डोसा बोलल्यावर तुम्ही कपलसाठी आडोसा असं ए, म्हण. चल बघ. चल निघ. चल. सर नमस्कार तुम्हाला काय देऊ सर? ए काय नको त्याला, चल निघ. आम्ही कपल आहोत. अब खामोश. अभी शुरू करते हैं आपने गेम को. अपना जो गेम है त्या आहे क्विज कॉम्पिटिशन. तर क्विज कॉम्पिटिशनला आपण सुरुवात करूया. तर जो क्विज कॉम्पिटिशन जिंकेल त्याला मिळणार आहे गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. तर मला सांगा कोण असेल तर क्विज कॉम्पिटिशनचा विनर? शट अप द सायलेन्स. I am the winner. Bacha, let me introduce myself. I am the blast from the past. नया भी रहूं, कम ही दिखाई देता हूँ, क्योंकि इंतजार से मिलने की तड़प बनी रहती है. हाँ, क्या बात है सर. I am Bobby. BOO double BY E. Bobby. But not the Deo. I am Bobby Crab. Up for the grab. मरहबा दिलरुबा डाकू हसीना. ग्रॅब दिस क्रॅब. माझ्या कॉमेडीची नांगी ठेचा. हाय हाय मोठा क्यूट भैसा. थँक्यू थँक्यू. साहेबजादे ये लो तोहफा. थँक्यू सर. एंकर गोड. लोकल कंटारा. थँक्यू सर थँक्यू. Knock, knock. Stand the up, get the out. जगताप. बदलापुर के चंकी पांडे.